चॅम्पियन्स ट्रॉफीचा टर्शन संपल्यानंतर आता आयपीएलचा रणसंग्राम सुरू होणार आहे। येत्या 22 मार्च 2025 रोजी आयपीएल सुरू होते। आयपीएल सुरू होण्यासाठी फक्त काहीच दिवस बाकी आहेत। संघाकडून तयारी अंतिम टप्प्यात आहे। सर्व संघांनी त्यांच्या खेळाडूंच्या सेटअप आणि कर्णधारांची नावं सुद्धा समोर आलेली आहे। या मोसमामध्ये शेवटचा संघ दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार घोषित करण्यात आला आहे। बीसीसीआयने 74 सामन्यांचं वेळापत्रक आधीच जाहीर केले आणि हा कार्यक्रम 2 महिन्यांपासून अधिक काळ चालणार आहे। आपल्या घराच्या मैदानांव्यतिरिक्त विरोधी संघाच्या मैदानांवर सुद्धा संघांना खेळण्याची संधी आता मिळणार आहे। चाहते या स्पर्धेची आतुरतेने वाट बघत आहेत। या हंगामासाठी काही संघांनी त्यांचे कर्णधार बदलण्याचा निर्णय घेतला होता। त्यांच्यामध्ये अनेक संघ आहेत। चेन्नई सुपर किंग्स, सनरायझर्स हैदराबाद, मुंबई इंडियन्स, गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स हे एकमेव संघ आहेत जे त्यांच्या जुन्या नेत्यासोबत मैदानामध्ये उतरणार आहेत। त्यांच्याशिवाय आरसीबी, केकेआर, लखनौ सुपर जायंट्स, दिल्ली कॅपिटल्स, पंजाब किंग्स इत्यादी संघांमध्ये नवीन कर्णधार बनवण्यात आले आहेत। अशा स्थितीमध्ये आता सर्व 10 संघातील कर्णधारांची यादी, दिग्गजांची यादी बनली आहे। त्याबद्दल आपण जाणून घेऊयात सविस्तर। चेन्नई सुपर किंग्स ऋतुराज गायकवाड, दिल्ली कॅपिटल्स अक्षय पटेल, गुजरात टायटन्स शुभमन गिल, कोलकाता नाइट रायडर्स अजिंक्य रहाणे, लखनौ सुपर जायंट्स ऋषभ पंत, मुंबई इंडियन्स हार्दिक, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत ही अशी नावं आहेत जे गेल्या मोसमामध्ये इतर काही संघांचे कर्णधार होते, पण यावेळी नवीन संघांचे कर्णधार बनले आहेत। रजत पाटीदार आणि अजिंक्य रहाणे हे कोणत्याही संघाचे कर्णधार नाहीये, तर अक्षर पटेल हा दिल्ली कॅपिटल्सचा उपकर्णधार होता आणि त्याला तिथून बढती देऊन कर्णधार पदाची जबाबदारी देण्यात आली आहे।